गावरान पद्धतीने बनवलेली ही झणझणीत भाजी एकदा बनवली की पुन्हा पुन्हा मागास. नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. वा, बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. चला तर लगेच रेसिपी सुरू करूया. आता सर्वात आधी आपण तुरी व्यवस्थित अशा भाजून घेणार आहोत. आता तुरी भाजताना आपल्याला खूप जास्त भाजून घ्यायचे नाही, फक्त हलके सोनेरी रंग भाजून घ्यायचे आहे. आता आपले तुरी व्यवस्थित अशा भाजून झाल्यानंतर आता आपण कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत. तर त्यानंतर आपण भाजून घेतलेल्या तुरी थंड पाण्यात धुवून घेणार आहोत. आता आपले तुरी व्यवस्थित धुवून झाल्यानंतर काढून घ्यायचे. आता आपलं पाणी पण व्यवस्थित गरम झालं, त्यामध्ये आपण धुवून घेतलेल्या तुरी घालून शिजवून घेणार आहोत. आता आपण या ठिकाणी तुरी 5 ते 6 शिट्ट्या देऊन व्यवस्थित असे शिजवून घेणार आहोत. आता तूर शिजवताना आपल्याला फक्त मऊ होतील इतपतच शिजवायचं आहे, खूप जास्त गाळ होता कामा नये. आणि जर तुमच्या तुरी खूप जुन्या असतील तर 1-2 शिट्ट्या थोड्या जास्त द्या, म्हणजे तूर व्यवस्थित अशी शिजवून निघेल. आता आपल्या तुरी शिजवून होतात तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणार वाटण तयार करून घेऊ. आता वाटण्यासाठी आपल्याला या ठिकाणी थोड्याशा हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि थोडेसे शेंगदाणे वाटून घ्यायचे. आता आपले तुरी पण व्यवस्थित असे शिजलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता. आपले तुरी व्यवस्थित अशा हाताने प्रेस होतील असे शिजून झालेले आहेत. आणि या ठिकाणी आता आपलं वाटण पण तयार झालेलं आहे. तर आता आपण भाजी परतून घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण कढई व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे.
तर कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण बारीक कापून घेतलेला लसूण घालून घ्यायचं आहे. आता आपला लसूण थोडासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहे. त्यानंतर थोडासा कढीपत्ता, थोडीशी हळद, थोडीशी धना पावडर, आणि आपण वाटून घेतलेला हिरवा मसाला घालून परतून घ्यायचा आहे. आता हा मसाला व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुद्धा सुटलेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण शिजवून घेतलेल्या तुरी घालून घेणार आहोत. आता तुरी व्यवस्थित अशा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला भाजी कितपत लिक्विड ठेवायची किंवा कितपत घट्ट करायची त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता या ठिकाणी आपल्या तुरीच्या घुगऱ्या व्यवस्थित अशी शिजवून झालेल्या आहेत. आता वरतून थोडीशी कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेऊया. आता आपल्या गावरान पद्धतीने बनवलेल्या आणि झणझणीत अशा तुरीच्या घुगऱ्या तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.